मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ द्या। पोर्टलवर स्वतंत्र पर्यायाची भाजपची मागणी। अमरावती अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर मयत शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून त्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष अमरावती जिल्हा ग्रामीणच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। या योजनेअंतर्गत पात्र जिवंत शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया बँक मार्फत सुरू आहे। मात्र या मयत शेतकऱ्यांच्या वारसांची केवायसी करण्यासाठी पोर्टलवर स्वतंत्र सुविधा उपलब्ध नसल्याने बँकांना पुढील प्रक्रिया करता येत नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले। यामुळे पात्र मयत शेतकऱ्यांचे वारस कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे शासनाने पोर्टलवर मयत शेतकरी असा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून द्यावा, तसेच संबंधित बँकांना स्पष्ट सूचना देऊन वारसांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी माजी तालुका अध्यक्ष सोपान गुडगे, अतुल गोडे, भाजपा तालुका अध्यक्ष श्याम गवडी, अजिंक्य वानखडे, संकेत बुगुल, सूरज मोहरिले, कपिल खान, गजानन वानखडे, प्रेमदास मानकर, राजू सगणे, रमेश अवघड, अतुल जुनगरे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मी आज भारतीय जनता पक्ष अमरावती जिल्हाच्या वतीने ग्रामीणच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की महायुती सरकारने भूतोना भविष्यती अशी कर्जमुक्तीची योजना राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी राबवली व या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना त्याचा चांगल्या पद्धतीनं फायदा होत आहे व शेतकरी कर्जमुक्त होत आहे। पण त्याचबरोबरीनं ह्या योजनेमध्ये जे शेतकरी ह्या 5 वर्षामध्ये मयत झाले अशा मयत शेतकऱ्यांची संख्या अमरावती जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे। परंतु सध्याच्या स्थितीत ज्या पोर्टलवर केवायसी करण्यात येत आहे त्या पोर्टलवर मयत शेतकऱ्याच्या नावाने केवायसी होत नाही आहे व शेतकरी मयत शेतकऱ्याचे नातेवाईक जेव्हा बँकेत जात आहेत तेव्हा बँकांकडनं उडवाउडवीचे उत्तर देत आहे। हा शेतकरी पात्र आहे परंतु केवायसीच्या अडचणीमुळे त्या मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्यावरचा असलेला बोजा कमी होत नाही आहे। यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलो आहे की मयत शेतकऱ्यांचा मृत्यूचा दाखला घेऊन किंवा वारसाचे प्रमाणपत्र घेऊन त्यांना सरळ कर्जमुक्तीचा लाभ देण्यात यावा व इतर शेतकऱ्यांसोबत मयत शेतकऱ्यांच्या सुद्धा कुटुंबाला या ठिकाणी न्याय देण्यात यावा अशी विनंती करण्यासाठी, असं निवेदन देण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत।